आता गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी. मुदत संपली तरी गाव कारभाऱ्यांची खुर्ची सुरक्षित. राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर सरपंचांची 6 महिन्याच्या कालावधीसाठी किंवा ग्रामपंचायत स्थापनेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अर्थात दोन्हीपैकी जे आधी असेल त्या कालावधीसाठी प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा ग्रामविकास विभागाचा आदेश. ग्रामपंचायतींचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी विद्यमान उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन करण्यात येणार. भामा आसखेड धरणातून शनिवारी दुपारी 3 वाजता रब्बी हंगामासाठी 2025-26 साठी आवर्तन सुरू. वरिष्ठांच्या आदेशानुसार भामा आसखेड धरण प्रशासनाने 1100 क्युसेकने विसर्ग केला सुरू. खेड, शिरूर आणि दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीवरून पाटबंधारे विभागाकडून नदीपात्रात सोडण्यात आले रब्बी आवर्तन. रब्बी आवर्तनातून खेड तालुक्यातील शेलू बंधाऱ्यांपासून दौंड तालुक्यातील शिवतक्रार म्हाळुंगे येथील बंधाऱ्यांपर्यंत पाणी पोहोचल्यानंतर विसर्ग बंद करण्यात येणार. भामा आसखेड धरण प्रशासनाची माहिती. चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातील गळतीमुळे वडगाव पाटोळे गावातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. सततच्या गळतीमुळे शेतजमीन नापीक होत असल्याची शेतकऱ्यांनी व्यक्त केली खंत. कालवा दुरुस्तीची कामं तात्काळ करण्याची गरज. कालव्यातून होणारी गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाने प्राधान्य द्यावे, शेतकरी आग्रही. राजगुरुनगर येथील चासकमान प्रकल्प क्रमांक 5 येथे उपविभागीय अभियंता यांच्याकडे शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यात येणार. पुणे येथील क्षेत्रीय प्रशिक्षण केंद्रांतर्गत खेड पंचायत समिती येथील राजा शिवछत्रपती सभागृहात येत्या 26 फेब्रुवारी रोजी रोजगार नोंदणी शिबिर. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांचे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमार्फत गावात प्रसार करण्याच्या सूचना. खेड पंचायत समिती अंतर्गत 10वी, 12वी आणि पदवी उत्तीर्ण बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी. शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर खेड तालुक्यातील शिंदे गावात पाहायला मिळाला एक प्रेरणादायी आणि कौतुकास्पद उपक्रम. खेड तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष आणि सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिक दत्तात्रय टेमगिरे यांनी आपल्या नवनिर्मित 4 मजली निवासस्थानावर छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारला अश्वारूढ पुतळा. माजी सैनिक टेमगिरे यांनी आपल्या घराच्या छतावर सुमारे 4 लाख रुपये खर्च करून या देखण्या अश्वारूढ पुतळ्याचे शिवजयंतीचे औचित्य साधून स्थानिक शिवप्रेमींच्या उपस्थितीत या पुतळ्याचे केले अनावरण. उन्हाळ्याची चाहूल लागताच राजगुरुनगर येथील एसटी बस स्थानकामध्ये प्रवाशांसाठी मोफत पिण्याच्या शुद्ध पाण्याची सुविधा. थंडगार पिण्याचे पाणी पिण्यासाठी प्रवाशांची गर्दी. पवनानगर येथील हिमगिरी गुरु परिवार गुरुधाम यांच्या वतीने दररोज मुबलक पाणी देण्याची करण्यात आली व्यवस्था. एसटी स्थानकावर शुद्ध आणि थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्याबद्दल नागरिक प्रवाशांनी व्यक्त केले समाधान.